लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। मालेगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली विशेष मोहीम आता अधिक आक्रमक झाली असून स्थानिक गुन्हे शाखेने आणखी 2 सराईत गुन्हेगारांना अवैध शस्त्रांसह जेरबंद केले आहे। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध व्यवसाय, घातक शस्त्रांची तस्करी आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच मोहिमेदरम्यान 23 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की मालेगाव शहर परिसरात काही संशयित इसम घातक शस्त्रे घेऊन फिरत आहेत आणि गंभीर गुन्हा घडवण्याच्या तयारीत आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत विजयनगर परिसरातील मास्टरमाइंड टेलर दुकानाजवळ धडक कारवाई केली। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। या कारवाईत पकडण्यात आलेले आरोपी साजिद युनुस खाटिक वय वर्ष 34 राहणार विजयनगर मालेगाव, अकिल अहमद तुफेल अहमद वय वर्ष 38 राहणार रमजानपुरा मालेगाव, दोघांकडेही कोणताही अधिकृत शस्त्र परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले। चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासा करत हे पिस्तूल मालेगावातील फरार संशयित गुन्हेगार इम्रान बिल्डर यांच्याकडून आणल्याची कबुली दिली। या खुलाशानंतर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या 4 दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव आणि आयशानगर परिसरात सलग धडक कारवाई करत 2 देशी बनावटीचे पिस्तुले, 5 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। या सलग कारवाईमुळे मालेगावातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवैध शस्त्रे बाळगणारे, दहशत माजवणारे आणि गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। वृत्तसंकलन विभाग, मालेगाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।